हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन अपडेट्स पाहत राहा. अंश आणि रुद्रांश आपल्या काही गार्ड्सना सोबत घेऊन ईशानने सांगितलेल्या ठिकाणी लवकरच पोहोचतात. ते ठिकाण एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एखाद्या जुन्या भग्न अवशेषांसारखे दिसणारे एक मोठे घर होते. अंशने ईशानकडे पाहत विचारलं, तुला खरंच वाटते का की इथे अजूनही काहीतरी सापडेल? कारण काही दिवसांपूर्वीच तुझ्या त्या 4 मित्रांचे मृतदेह पोलिसांना याच ठिकाणी सापडले होते. ईशान हसत म्हणाला, मी तयार केलेल्या या चक्रव्यूहाची हेच तर खासियत आहे मिस्टर आर्यन. तुम्ही या चक्रव्यूहाचा फक्त एक भाग पाहू शकत आहात. याचा दुसरा भाग तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करून सोडेल. चला आत जाऊया, असं म्हणत ईशान पुढे जाण्यास लागतो. अंश त्याला हाताने इशारा करून तिथे थांबवत म्हणाला, आत आत फक्त मी आणि माझे 2 माणसं जाणार. अलिशाला तुझ्या जिवंत असल्याची जराही चाहूल लागू नये असं मला वाटतं. नाहीतर तिचा खरा चेहरा आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. ईशान अंशकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत म्हणाला, म्हणजे मला काहीच समजलं नाही. आणि त्यावेळी रुद्रांशने ईशानचा हात पकडत म्हटलं, तू आणि मी कुठेतरी बाजूला राहू. काही गडबड झाली तर आय विल प्रोटेक्ट यू. अशा प्रकारे अलिशाला कधीच कळणार नाही की आपणही तिच्या भावासोबत इथे आलो आहोत. आपण दोघं लपून सगळं पाहू. काही क्षण विचार केल्यानंतर ईशानने होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर ते पुढे जात असताना त्यांना त्या भग्न घरासारख्या दिसणाऱ्या इमारतीच्या बाहेर काही लोक दिसले. त्यांना पाहताच ईशानला सोडून बाकी सगळे सावध झाले. ईशान त्यांना मागे हटताना पाहून म्हणाला, काळजी करू नका, ते माझेच लोक आहेत. हे इथले स्थानिक लोक आहेत. असं म्हणत ईशान पुढे गेला. ईशानला पाहताच ते 4ही लोक आश्चर्यचकित झाले. ते वेगाने ईशान जवळ आले आणि म्हणाले, साहेब साहेब तुम्ही ठीक आहात? मॅडमने तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही. आणि त्यावेळी इकडे ईशान हसत म्हणाला की मी मेला आहे, हेच ना? असो, मॅडम कुठे आहेत? त्यांच्यापैकी एक माणूस ईशानच्या थोडा जवळ येत म्हणाला, मॅडमने सांगितलं होतं की तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना मारल्यानंतर तुमचे शत्रू त्यांच्या मागे लागले आहेत. त्यामुळे त्या बऱ्याच दिवसांपासून इथेच राहत आहेत. ईशानने आपले घाव त्यांना दाखवत विचारले, जर तुम्हाला हे कळलं की मॅडमनेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता तर तुम्ही काय कराल? आणि त्यावेळी हे ऐकताच 2 जण रागाने म्हणाले, आम्ही त्यांना जिवंत सोडणार नाही. त्याच वेळी आता इकडे त्यांचं उत्तर ऐकून रुद्रांश आणि अंशने एकमेकांकडे पाहिलं. ईशान हसत म्हणाला, नाही नाही, तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. ते सगळं मी पाहून घेईन. तुम्ही फक्त काही वेळ इथे बाहेर उभे राहा आणि आजूबाजूला लक्ष ठेवा. तुमची मॅडम इथून बाहेर जाऊ नये. बाकी मॅडमसोबत काय करायचं ते मी आणि माझ्यासोबत आलेले लोक पाहून घेऊ. हे ऐकून ते 4ही जण वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. सगळेजण घराच्या आत गेले. रुद्रांशने ईशानला विचारलं, हे लोक तुला मानतात, खूप मानतात असं दिसतंय. तू त्यांच्यासाठी असं काय केलं आहेस की हे लोक तुझ्यासाठी एवढे काहीही करायला तयार आहेत? तर त्यावेळी ईशानने आपलं लक्ष समोरच ठेवत उत्तर दिलं, इथून बाहेर पडल्यावर सांगतो. काही वेळातच सगळेजण आपापल्या जागेवर पोहोचले. ईशानने हाताने इशारा करत अंशला पानं आणि वेलींमागे लपलेले हाताचे ठसे दाखवले आणि हळू आवाजात म्हणाला, हे ठसे वापरून या भिंतीमागे लपलेल्या
चक्रव्यूहाचा अर्धा आणि महत्त्वाचा भाग उघडतो. तो फक्त मी आणि अलिशा दीदीच उघडू शकतो. अलिशा दीदी आतच आहेत. ही गोष्ट बाहेर उभ्या असलेल्या माझ्या लोकांनी मला आधीच सांगितली आहे. आता तुम्ही जे करायचं आहे ते करू शकता. अंशने रुद्रांशकडे पाहत होकारार्थी मान हलवली आणि त्यावेळी रुद्रांश ईशानला आपल्यासोबत घेऊन एका बाजूला निघून गेला. अंशने आपल्या गार्ड्सना काही आदेश दिले आणि स्वतः त्या भिंतीजवळ असलेल्या पायऱ्यांवर 2 गार्ड्ससोबत जाऊन बसला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर भिंतीच्या खालून धूर बाहेर येऊ लागला. हे पाहून ईशान आणि रुद्रांश दोघेही सावध झाले. ईशानने रुद्रांशला विचारलं, हे मिस्टर आर्यन काय करत आहेत आणि हा धूर कुठून आला? त्यावेळी रुद्रांशने मान हलवत उत्तर दिलं, इथून बाहेर पडल्यावर सांगतो. असं म्हणत दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसले. काही वेळातच ती भिंत हलू लागली आणि वरच्या दिशेने उघडू लागली. एक मुलगी खाली वाकून भिंतीच्या खालून बाहेर आली आणि बाहेर पाहत ओरडली, आत आग कशी लागली? त्यावेळी आता ती मुलगी घरातून पूर्णपणे बाहेर पडण्याआधीच पायऱ्यांवर बसलेल्या अंशचा रुबाबदार आवाज त्या भग्न इमारतीत घुमला. ही आग मी लावली आहे. अंशचा आवाज ऐकताच अलिशाची पुढे जाणारी पावलं तिथेच थांबली. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिच्या हृदयाची धडधड पुढच्या पातळीवर पोहोचली होती. मागे वळून अंशकडे पाहण्याची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती. दुसऱ्या बाजूला मात्र अलिशापेक्षाही जास्त आश्चर्यचकित झालेला कोणी असेल तर तो ईशान होता. ईशानने अलिशाला स्वतःच्या पायांवर उभं असलेलं पाहिलं आणि तो इतका हादरला की त्याच्या डोळ्यात कधी अश्रू दाटून आले हे त्यालाच कळलं नाही. रुद्रांशने त्याला आश्चर्याने रडताना पाहून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ईशान भानावर येत म्हणाला, दीदी चालू शकतात, पण तिची डावी बाजू तर म्हणजे त्या इतकी वर्ष पॅरालाइज असल्याचं नाटक करत होत्या. आणि त्यावेळी आता रुद्रांशने होकारार्थी मान हलवत म्हटलं, भाऊ, तुला इथे हेच दाखवण्यासाठी आम्ही तुला घेऊन आलो होतो. आम्ही तुला ही गोष्ट आधी सांगितली असती तर कदाचित तू आमच्यावर विश्वास ठेवला नसतास. तू अलिशाला बऱ्याच वर्षांपासून व्हीलचेअरवर पाहत आला आहेस. हे सगळं पाहता तुमच्यावर विश्वास ठेवणं आमच्यासाठी थोडं कठीण होतं. ईशान रुद्रांशला म्हणाला, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? रुद्रांश आपली खरी ओळख ईशानला सांगू शकत नव्हता. त्यामुळे काही गोष्टी लपवत तो म्हणाला, हॉस्पिटलमधून. अलिशाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं होतं तिथले डॉक्टर तान्याच्या वरिष्ठ डॉक्टरांचे मित्र आहेत. बाकीची माहिती मिळवायला फार वेळ लागत नाही. इकडे अलिशा स्वतःला सावरत आणि धीर एकवटत मागे वळून अंशकडे पाहत असते. अंश अलिशाकडे पाहत चेहऱ्यावर मोठं हास्य आणत म्हणाला, सरप्राईज? काय झालं? धक्का बसला ना? माझ्या आयुष्यात जितकी आग लावायची होती तितकी तू लावून झालीस. आता माझी पाळी. अलिशा नाटक करत म्हणाली, अंश देवाची कृपा म्हणून तू इथे आलास. अंश, ते ईशान, हे सगळं ईशानने केलं आहे. अंश, मी तुला सांगू शकत नाही. त्याला थांबवण्याचा मी किती प्रयत्न केला, पण त्याला तर प्रत्येक गोष्टीत तुझ्यापेक्षा पुढे जायचं होतं. जेव्हा मला कळलं की मीनलला मिळवण्यासाठी तो तुझ्या होणाऱ्या बाळालाही मारण्याचा प्रयत्न,
बाळाचा उल्लेख ऐकताच अंश संतापाने बिथरला आणि ओरडला, बस, पुरे झालं तुझं. मीनचं नाव सुद्धा तुझ्या घाणेरड्या तोंडाने घेऊ नकोस, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला उचलून या जागीत फेकून देईन. अलिशा अंशकडे डोळ्यात अश्रू आणून काळजीपूर्वक पाहत म्हणाली, अंश, त्या कालच्या आलेल्या मुलीमुळे तू मला, तुझ्या पहिल्या प्रेमाला. अंश रागाने पुढे जात अलिशाचा जबडा एका हाताने पकडत म्हणाला, पहिलं प्रेम, माय फूट. पहिलं, दुसरं आणि किंवा शेवटचं. तू माझं कधीच प्रेम नव्हतीस. मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही अलिशा, आणि ही गोष्ट तुला चांगलीच माहीत आहे. या दरम्यान रुद्रांशला वाटलं की अंशचा राग अनावर होऊ नये, म्हणून तो ईशानला मागे सोडत थोडा पुढे येतो. अलिशा दोन्ही हातांनी अंशच्या ब्लेझरला पकडत म्हणाली, तू माझ्यावर प्रेम केलं नसलंस तरी मी मात्र तुझ्यावर नेहमीच प्रेम केलं आहे अंश. माझ्या प्रेमाकडे तू नेहमी फक्त मैत्रीच्या नजरेने पाहिलंस. त्यात माझी काय चूक होती? माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच होतास अंश. जर तू माझा होऊ शकत नसशील तर मी तुला आयुष्यात कधीच कोणासोबत सुखी राहू देणार नाही, कारण तुला सुखी ठेवण्याचा आणि तुझ्यासोबत सुखी राहण्याचा अधिकार फक्त माझा आहे. अंशने अलिशाच्या कानाखाली जोरदार थप्पड मारत म्हटलं, तुझं हे विकृत वेड आज शेवटी तुला तुझ्या मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन आलं आहे. खोट्या आत्महत्येच्या प्रयत्नातून तू वाचली असशील, पण माझ्यावर विश्वास ठेव, यावेळी मी तुला स्वतःच्या हाताने मारेन आणि तुला मारताना कोणतीही चूक होणार नाही. अंशचं बोलणं ऐकताच अलिशा मोठमोठ्याने हसू लागली. हसताना मध्येच थांबत ती अंशकडे पाहून म्हणाली, तू, हा हा हा, तू मला मारशील? हो हो ना अंश, विनोदसुद्धा एका मर्यादेपर्यंत चांगला वाटतो. माझ्या जागी उभं राहून मलाच धमकी देणं तुला शोभत नाही. अरे, जागा तरी पाहून विनोद करायचा ना. अलिशा अचानक शांत झाली. ती पुढे येऊन अंशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आपण जिथे उभे आहोत ना अंश आर्यन, तिथे चारही बाजूंना बॉम्ब लावलेले आहेत. आयुष्य नाही मिळालं तरी निदान मृत्यू तरी तुझ्यासोबत निवडू शकते. फक्त एक बटन दाबायचं आणि सगळं संपलं. तेवढ्यात मागून ईशानचा आवाज आला, सॉरी दीदी, पण माझ्या जिवंत असताना तुमची ही इच्छासुद्धा पूर्ण होणार नाही. ईशानला जिवंत पाहून अलिशाचे डोळे विस्पारले. आज तिला एका पाठोपाठ एक धक्के बसत होते. ईशानकडे पाहत ती अडखळत म्हणाली, ईशान, तू जिवंत आहेस? ईशान चेहऱ्यावर तिरकं हास्य आणत म्हणाला, अरे अरे, काय झालं दीदी? मला जिवंत पाहून तुमच्या जिभेला पॅरालिसिस तर झाला नाही ना? अलिशा दात खात स्वतःशीच म्हणाली, मरता मरता सुद्धा कामचोरी करून गेला, कामचोर. ईशानने तिच्या ओठांची हालचाल ओळखत म्हटलं, अगदी बरोबर. मरता मरता सुद्धा तुमचं काम अधुरं सोडून गेले. मी माझ्या मित्रांना म्हणजेच माझ्या पाळीव कुत्र्यांना उगाच कामचोर म्हणत नव्हतो, ते खरंच कामचोर होते. तेवढ्यात रुद्रांशसुद्धा अंशजवळ येऊन उभा राहिला. ईशानने एक रिमोट हवेत उडवत म्हटलं, तुम्ही लावलेल्या सगळ्या बॉम्बचं नियंत्रण आता माझ्या हातात आहे. अलिशा आत धगधगत असलेल्या आगीकडे पाहत असली आणि म्हणाली, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला इथून घेऊन जाऊ शकाल? माझे जे होईल ते होईल, पण तुमच्या कुटुंबासोबत काय होणार आहे याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. मिस्टर अंश आर्यन, तुला उद्ध्वस्त करण्यासाठी मी वर्षानुवर्ष मेहनत घेतली आहे. मी सगळं असंच अधुरं सोडून कशी जाऊ शकते? तुझ्याकडूनच शिकले आहे. प्रत्येक परिस्थितीसाठी प्लॅन बी तयार ठेवायचा, आणि माझा प्लॅन बी माझ्या जाण्यानंतर तुला कधीच कळणार नाही. असं म्हणत अलिशा तिघांकडे पाहून हसली. तिघेही काहीच न समजल्याने एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना काही समजण्याआधीच अलिशा पूर्ण वेगाने धगधगत्या आगीच्या दिशेने धावली. हे पाहून तिघेही हादरले. रुद्रांश आणि अंश अलिशाच्या मागे धावले, पण तोपर्यंत अलिशा आगीच्या ज्वाळांमध्ये कोसळली होती. ईशानने दोघांना अडवत म्हटलं,
जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर इथून बाहेर पडा. ईशानचं बोलणं संपताच त्या भग्न इमारतीच्या भिंती वेगाने हादरू लागल्या. आतून अलिशाच्या किंचाळण्याचा आवाज त्यांना तिच्या दिशेने खेचत होता. ईशानमध्ये आता धावण्या इतकीही शक्ती उरली नव्हती. त्यामुळे त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो जिथे उभा होता तिथेच थांबून राहिला. बाहेर पडताना अंशचं लक्ष ईशानकडे गेलं. ईशान अजूनही त्याच जागी उभा होता. अंशने रुद्रांशला आवाज देत म्हटलं, रुद्र मदत कर. असं म्हणत अंशने ईशानचा एक हात आपल्या खांद्यावर घेतला. त्याच वेळी रुद्रांश धावत त्यांच्याजवळ आला आणि ईशानचा दुसरा हात आपल्या खांद्यावर घेतला. दोघांनी मिळून ईशानला आधार देत त्याला बाहेर आणलं. ईशान दोघांवर रागवत म्हणाला, मला सोबत आणायची गरज काय होती? थोडा उशीर झाला असता तर तिघेही संपलो असतो. मी तर तसाही मरणारच आहे. अंशला ईशानबद्दल सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे जात तो म्हणाला, मीनलला भेटवण्याचं वचन दिलं होतं म्हणून तुला उचलून आणलं. नाहीतर स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला वाचवण्याची मला काही हौस नाही. आता बडबड बंद कर आणि इथून निघ. संध्याकाळची वेळ. ईशान बेडवर बसून ग्रीडकडे पाहत होता. अचानक त्याची नजर गार्डनमध्ये फिरत असलेल्या मीनलकडे गेली. मीनलने पोटावर हात ठेवला होता आणि ती हळूहळू गार्डनमध्ये फिरत होती. अचानक समोर कोणीतरी दिसताच तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून नकळत ईशानच्याही चेहऱ्यावर हसू आलं. तेवढ्यात ईशानची नजर मीनलच्या समोरून येत असलेल्या अंशवर गेली. अंश मीनलजवळ आला. त्याने आधी तिच्या डोक्यावर हलकं चुंबन घेतलं आणि मग गुडघ्यावर बसून तिच्या पोटावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्यानंतर उठून त्याने मीनलला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. हे सगळं पाहून ईशान आपल्या नशिबावर हसला आणि चेहरा दुसऱ्या बाजूला वळवून घेतला. अंश मीनलला म्हणाला, बटरफ्लाय, तुला ईशानला भेटायचं आहे ना? मीनलने नजर वर करून अंशकडे पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे राज, मी त्याला भेटते. असं म्हणत मीनल मागे वळून जाऊ लागली. अंशने तिचं मनगट पकडलं. मीनलने मागे वळून अंशकडे न समजल्यासारखं पाहिलं. अंशने तिचा चेहरा आपल्या दोन्ही तळहातात अलगद धरत म्हटलं, एक गोष्ट लक्षात ठेव बटरफ्लाय, मी सगळं काही शेअर करू शकतो पण तुला नाही. तू माझी आहेस, फक्त माझी, आणि तू माझीच आहेस हे सांगण्याचा अधिकारसुद्धा फक्त माझाच आहे. अंशचा हा हक्क गाजवणारा स्वभाव पाहून मीनलने फक्त होकारार्थी मान हलवली आणि हसली. काही वेळानंतर तान्या आणि रुद्रांशच्या उपस्थितीत एक नर्स ईशानच्या जखमेची पट्टी बदलत होती. तेवढ्यात दरवाजा उघडून अंश आत आला. ईशानची नजर अंशवर गेली. त्याचवेळी मीनलही हळूहळू आत आली. मीनलला पाहताच ईशानच्या हृदयाची धडधड वाढली. त्याची नजर जणू मीनलवरच स्थिरावली होती. तिकडे मीनलची नजर बेडवर बसलेल्या ईशानवर गेली. रुद्रांशने सोफा पुढे ओढत मीनलला म्हटले, आरामात बस. अंशने मीनलला सोफ्यावर बसवले आणि स्वतःही तिच्या शेजारी जाऊन बसला. ईशान मीनलकडे पाहून हसला. मीनल सोफ्यावर बसत म्हणाली, राजने सांगितलं की तुम्हाला मला भेटायचं होतं. मीनलच्या चेहऱ्यावर स्वतःसाठी असलेला राग आणि तिरस्कार पाहून ईशानला खूप वाईट वाटत होतं. ईशान मीनलकडे पाहत म्हणाला, जे काही झालं त्यासाठी सॉरी म्हणणं पुरेसं नाही हे मला माहीत आहे. तरीही शक्य असेल तर मला माफ कर. मीनलने ईशानचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, एखाद्याला त्रास दिल्यानंतर मागितलेली माफी त्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे तो विषय इथे सोडूया. आता थेट मुद्द्यावर या. ईशान हलकंसं हसत म्हणाला, मुद्द्याचं बोलतो, पण माझा मुद्दा इथे बसलेला तुझा नवरा ऐकू शकेल का? अंशने नजर वर करून ईशानकडे पाहिलं. मीनल ईशानच्याच अंदाजात हसत म्हणाली, माझे पती मला तुमच्याकडे इथे भेटायला घेऊन येऊ शकतात तर तुमच्या गोष्टीही ऐकू शकतात.
ईशान मिनलकडे पाहत म्हणाला, ही कदाचित आपली शेवटची भेट असेल मिनल, म्हणून शेवटच्या वेळी तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुझ्यासाठी माझ्या मनात इतकी ओढ आहे की तू माझ्या श्वासातही सामावले आहेस. पण माझं नशीब असं निघालं की तुला फक्त पाहण्याचीही मला आस लागून राहिली. तुझ्याबद्दलचा माझा विचार कधीच बदलणार नाही. मग वर्ष बदलोत किंवा परिस्थिती बदलो, तुझ्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना, माझं प्रेम कायम तसंच राहील. ईशानचं बोलणं ऐकून अंश स्वतःला खूप मोठ्या प्रयत्नाने शांत ठेवत होता. मिनलने अंशचा हात हातात घेतला आणि ईशानकडे पाहत म्हणाली, पहिली गोष्ट ईशान सर, आयुष्यभर साथ देणारे लोक परिस्थितीचा विचार करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, प्रेम करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. प्रेम तर अनेकांना होतं, पण त्या प्रेमाला शेवटपर्यंत निभावून नेणं ही मोठी गोष्ट असते आणि ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं. या चेहऱ्यावर भाळणारे कितीतरी लोक असतील, पण माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचणारा आणि मला मनापासून समजून घेणारा फक्त एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे अंश आर्यन. मिनल हे वाक्य खूप अभिमानाने बोलत होती. मिनलचं बोलणं ऐकून अंश हसला आणि तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला. ईशान हसत म्हणाला, मला माहीत आहे, आता मी हे मान्यही केलं आहे. माझ्या नशिबातलं प्रेम त्या गणिताच्या उदाहरणासारखं आहे, ज्याचं उत्तर शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्याची किंमत शून्यच निघाली. डोळ्यात आलेले अश्रू कसाबसा रोखत ईशान म्हणाला, मिनल, मला फक्त एवढंच हवं आहे की मी गेल्यानंतरही माझ्या प्रेमाची जाणीव तुझ्या मनात कायम राहावी. तुझ्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ते प्रेम दडलेलं असलं तरी चालेल, पण ते कायम राहावं. माझ्यावर विश्वास ठेव मिनल. मिस्टर आर्यनसोबत तुला आनंदी पाहून मलाही आनंद होतो, पण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमीच करत राहीन. अंशला आता स्वतःला आणखी रोखणं शक्य नव्हतं. तो एका झटक्यात उठला आणि म्हणाला, झालं तुझं? मिनलला भेटून झालं असेल तर आता चल मिनल. अंशने रुद्रांशकडे पाहत म्हटलं, याचं उपचाराचं काम झालं असेल तर याला याच्या घरी पाठवून दे. काही वेळ आपल्या वडिलांसोबत मिस्टर मेहरांसोबतही घालू दे. मी त्यांना याच्याबद्दल सांगितलं आहे. असं म्हणत अंश मिनलला तिथून घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात मागून पुन्हा एकदा ईशानचा आवाज आला, मिनल, मला फक्त तुझी मैत्री हवी आहे. अंश तिथेच थांबला आणि ईशानकडे पाहत म्हणाला, ती मिळणार नाही. मिनलने अंशच्या छातीवर हात ठेवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि ईशानला म्हणाली, ठीक आहे ईशान सर, आजपासून आपण मित्र आहोत. ईशान हसला आणि आपला हात पुढे करत म्हणाला, मित्र. मिनलने क्षणभर त्याच्या हाताकडे पाहिलं आणि मग त्याच्याशी हात मिळवत म्हणाली, मित्र. ईशानने तिच्या हातावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, सॉरी मिनल, पण मला अजून एक गोष्ट सांगायची होती. पार्टीच्या रात्री तू मला मिस्टर आर्यन समजून मिठी मारली होतीस. ती गोष्ट मला माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत लक्षात राहील. मिनलने एक नजर ईशानकडे पाहिली आणि मग अंशकडे पाहिलं. अंश चेहऱ्यावर कठोर भाव ठेवून ईशानकडे रागाने पाहत होता. रुद्रांशने तान्याला हळू आवाजात म्हटलं, हा ईशान वेडा झाला आहे का की आता याला स्वतःचा जीव प्यारा राहिलेला नाही. तान्याने होकारार्थी मान हलवत म्हटलं, मलाही असंच काहीसं वाटतंय रुद्र. मरण्याआधीच स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देतोय. मिनलने आपला हात मागे घेत ईशानला म्हटलं, स्वतःची काळजी घ्या ईशान सर. मला आशा आहे की ही आपली शेवटची भेट नसेल आणि तुम्ही माझ्या होणाऱ्या बाळाला पाहू शकाल, ज्या बाळाला मारण्याची तुम्ही लोकांनी कोणतीही कसर सोडली नाही. असं म्हणत मिनल अंशकडे वळली. अंशने हात पुढे करून मिनलला आधार दिला. मिनलने अंशचा हात हातात घेतला आणि ती त्याच्यासोबत तिथून निघून गेली. तिकडे बेडवर बसलेला ईशान स्वतःच्या अश्रूंना आवरू शकला नाही.
रुद्रांशने त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून म्हटलं, स्वतःवर नियंत्रण ठेवा मिस्टर मेहरा. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू ठेवत ईशानने रुद्रांश आणि तान्याकडे पाहिलं आणि म्हणाला, कधी, का आणि कसं माहीत नाही, पण आपण त्यांच्या तक्रारींचे कारण बनलो. त्यांच्यासाठी मन जितकं स्वच्छ ठेवलं तितकेच आपण त्यांच्या नजरेत गुन्हेगार ठेवलो. तान्याने एक नजर ईशानकडे आणि तिथे उभे असलेल्या रुद्रांशकडे पाहिली आणि म्हणाली, तुझ्यामुळे आज आमचा भाऊ विवान आमच्या सोबत नाही ईशान. हे माहीत असूनही माझा भाऊ तुला इथे राहू देतोय आणि मी तुझ्यावर उपचार करते. आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय हेच खूप नाही का? असं म्हणत तान्याही तिथून निघून गेली. ईशानने रुद्रांशकडे पाहत म्हटलं, मिस्टर शेखावत, माझ्यासाठी एक शेवटची मदत कराल? मला माझ्या घरी सोडाल का? आता इथे थांबण्याचं माझ्याकडे कोणतंही कारण उरलेलं नाही. रुद्रांशने होकारार्थी मान हलवत म्हटलं, तुम्ही आराम करा, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. काही वेळानंतर ईशान शेवटी आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. तान्या आणि रुद्रांश त्याला गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते. ईशान गाडीत बसणार इतक्यात अंश मिनलला सोबत घेऊन घरातून बाहेर आला. दोघेही कुठेतरी निघाले होते. अंशने ईशानकडे एक नजर टाकली आणि तान्याला म्हणाला, आम्ही बाळाच्या आणि मिनलच्या नियमित तपासणीसाठी जात आहोत. घरी कोणी विचारलं तर सांगून ठेव. तान्याने होकारार्थी मान हलवली. मात्र या सगळ्या वेळेत ईशानची नजर फक्त मिनलवरच होती. जणू तिची एक नजर मिळावी एवढीच त्याची शेवटची इच्छा होती. का वाट पाहत आहात? दोघेही पुढे जाऊ लागतात. तेवढ्यात ईशान मिनलला आवाज देत म्हणतो, मिनल आणि अंश मागे वळून ईशानकडे पाहतात. ईशान दोघांच्या जवळ जात मिनलला म्हणतो, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. तुला विसरण्याची ताकद माझ्यात नाही आणि तुला मिळवण्याचं भाग्य घेऊनही मी जन्माला आलेलो नाही. त्यामुळे तुला मिळवणं ही माझी मंजिल नाही. फक्त तुला आनंदी पाहणं हाच माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर प्रवास आहे. स्वतःची काळजी घे. असं म्हणत ईशान तिथून निघून जातो आणि मागे वळूनही न पाहता सरळ आपल्या कारमध्ये जाऊन बसतो. ईशान कारच्या आरशातून मिनलकडे पाहत स्वतःशीच म्हणतो, तू माझ्या आयुष्यातली ती कमतरता आहेस जी आयुष्यभर माझ्या आयुष्यात राहणार आहे. आता तर फक्त मृत्यूचाच आधार आहे. असं म्हणत ईशान स्वतःच्याच विचारांवर हसतो. काही वेळानंतर मिनलच्या गर्भधारणेचा शेवटचा महिना सुरू होता. डॉक्टरांनी तिची काही औषधं बदलली आणि तिला काही वेगळ्या प्रकारचे योगासनं करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॉक्टरांनी अंशशी एकांतात बोलताना सांगितलं, सगळं ठीक आहे मिस्टर आर्यन, फक्त मिनलच्या शरीरात म्हणजे तिच्या रक्तात हिमोग्लोबिन आणि आयर्नची कमतरता आहे. गर्भधारणेदरम्यान अशी कमतरता असणं चांगलं नाही. बाळ पूर्णपणे ठीक आहे, पण मिनल, अशा परिस्थितीत पसंतीनंतर ती खूप अशक्त होऊ शकते. मी तिला औषधं दिली आहेत, त्यासोबतच तिच्या खाण्यापिण्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अंश सगळे रिपोर्ट्स घेत म्हणतो, मी तिची काळजी घेईन. डॉक्टर, शेवटच्या महिन्यात काही कारणामुळे मिनलची डायटिशियन अचानक काम सोडून गेली. नवीन डायटिशियन काही दिवसांपूर्वी पासूनच येत आहे. मला आशा आहे की आता पुढे सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर होकारार्थी मान हलवत असतात. अंश बाहेर येताच मिनल काळजीत पडून विचारते, काय झालं? डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं? आणि त्यानंतर अंश चेहऱ्यावर उदासी आणत म्हणतो, हेच की बाळ आपल्या आईपेक्षा आपल्या बाबांना जास्त पसंत करतं. मिनल तोंड फुगवत अंशला मारत म्हणते, राज, तुम्ही ना खूप वाईट आहात. अंश विषय बदलत म्हणतो, अच्छा सांग बरं, तुला काय खायचं आहे? आणि त्यावेळी मिनल अंशच्या हाताला धरत म्हणते, मला घरी जायचं आहे. राज, मला थोडा वेळ झोपायचं आहे.
अंश होकारार्थी मान हलवतो आणि मिनलला आपल्या कुशीत उचलून घेतो. मिनल अंशच्या गळ्यात हात टाकून त्याला घट्ट पकडत म्हणते, राज, हे काय करत आहात तुम्ही? मी आता खूप जड झाले आहे. अंश आपल्या नेहमीच्या मजेशीर अंदाजात कारच्या दिशेने चालत म्हणतो, माझ्या जान, तो पुरुषच कसला जो आपल्या बायकोचा आणि मुलाचा भार उचलू शकत नाही. अंशचं बोलणं ऐकून मिनल हसते. पण तिथे कोणीतरी असंही होतं ज्याची नजर गेल्या काही दिवसांपासून सतत मिनल आणि अंशच्या घरावर होती. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. रुद्रांश आपलं सगळं काम संपवून तान्याचा विचार करत थेट आपल्या खोलीकडे निघून जातो. तान्या लाईट बंद करून आतापर्यंत झोपण्याचा प्रयत्न करत होती. रुद्रांश तिच्या बाजूला येऊन झोपतो आणि मागून तिला आपल्या मिठीत घेतो. तान्या अर्धवट झोपेतच म्हणते, आता मिळालं. सकाळी सकाळी संपूर्ण घर नवरीसारखं सुंदर सजवण्यात आलं होतं. काही वेळानंतर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो. एका बाजूला मिनलच्या नजरा अंशला शोधत होत्या, तर दुसरीकडे केशवजी स्मिताजींना विचारतात, स्मिताजी, तुम्ही हे सगळं करू शकाल ना? माझं म्हणणं असं आहे की विवान घरी आहे. स्मिताजी आपलं काम करत म्हणाल्या, एका मुलामुळे दुसऱ्या मुलाच्या आनंदाचा त्याग मी करू शकत नाही. केशवजी, हा मिनलचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा हक्क आहे. चला आता माझी मदत करा. माझंही वय झाले आता. शेवटी आजी होणार आहे मी. केशवजी हसत तिथे ठेवलेलं सगळं सामान उचलून हॉलच्या दिशेने निघून जातात. अंश रुद्रांशसोबत घरात येतो तेव्हा स्मिताजी मिनलच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करत असतात. मिनलकडे पाहताच अंशची वेगाने पडणारी पावलं अचानकच सावकाश होतात. मिनलने पिवळ्या आणि हिरव्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली होती आणि ती त्यात खूपच सुंदर दिसत होती. अंशला पाहताच मिनलच्या चेहऱ्यावरही एक मोठं हसू उमटतं. अंशने हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता, ज्यामध्ये तो खूपच सभ्य आणि देखणा दिसत होता. स्मिताजी अंशला पाहून म्हणाल्या, अंश, येऊन मिनलच्या जवळच बस. किती वेळापासून तिच्या नजरा तुला शोधत आहेत. अंश हसत मिनलच्या जवळ जाऊन बसतो आणि हळू आवाजात म्हणतो, खूप सुंदर दिसतेस, अगदी बटरफ्लायसारखी. मिनल हसत म्हणते, तुम्हीही छान दिसत आहात. तेवढ्यात अंशचा फोन वाजतो. तरुणचा कॉल होता. यावेळी तरुणचा फोन पाहून अंश विचारात पडतो. इतक्यात तरुणचा कॉल कट होतो. दादी अंश आणि मिनलची नजर काढतात आणि त्यांना तसेच त्यांच्या होणाऱ्या बाळाला भरभरून आशीर्वाद देतात. मिनल तान्याला जवळ बोलावून आपल्या शेजारी बसवते. आपल्या मांडीवरून एक नारळ आणि एक नाणं तान्याच्या मांडीवर ठेवत ती म्हणते, मी तुम्हाला आत्या बनवले. आता तुमची पाळी आहे मला आत्या बनवायची. तान्या मिनलकडे पाहते आणि आधी तिच्या गालावर किस करते. त्यानंतर खाली वाकून तिच्या पोटावरही प्रेमाने किस करते. मिनल हसत रुद्रांशकडे पाहून म्हणते, का रे भाऊ, माझी इच्छा पूर्ण होईल ना? रुद्रांश हसत म्हणतो, तुझी इच्छा आहे ना, मग ती पूर्ण तर करावीच लागेल. गप्पा मारता मारता रुद्रांश अंशला इशाऱ्याने बाहेर येण्यास सांगतो. अंश मिनलच्या कपाळावर किस करत म्हणतो, बटरफ्लाय, तू सगळ्यांसोबत बसून गप्पा मार, मी आताच येतो. असं म्हणत अंश बाहेर निघून जातो. तिथे रुद्रांश कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असतो आणि खूपच त्रस्त दिसत असतो. अंश त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो, काय झालं? आणि त्यावेळी रुद्रांश काळजीत म्हणतो, भाऊ, मला असं अजिबात नको होतं, पण आपल्याला आत्ताच्या आत्ता जंगलातल्या त्या जुन्या भग्न वाड्याकडे जावं लागेल. अथर्व आणि विवानला तिथे काही अनपेक्षित धागेदोरे मिळाले आहेत. आठवतंय ना, अलिशाने प्लॅन बी बद्दल सांगितलं होतं. अंश आश्चर्याने विचारतो, अथर्व आणि विवान?
विवान तिथे कुठून आला? रुद्रांश चिंतेने म्हणतो. हे तर त्या दोघांना भेटल्यावरच कळेल की अथर्वसोबत विवान तिथे कुठे, कसा आणि कधी पोहोचला. अंश होकारार्थी मान हलवतो आणि रुद्रांशसोबत निघून जातो. त्यांची कार निघून जाताच एक माणूस कोणाला तरी फोन करून म्हणतो, ते दोघे निघून गेले आहेत. सगळे नेटवर्क बंद करा आणि आत्ताच्या आत्ता मागच्या बागेत सगळेजण भेटा. इकडे अंश आणि रुद्रांशला निघून कित्येक तास झाले होते. दोघेही शहरापासून खूप दूर निघून आले होते. अंशच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. अंश एकदा फोनच्या स्क्रीनकडे पाहतो आणि मग रुद्रांशकडे पाहतो. रुद्रांश होकारार्थी मान हलवतो. अंश फोन उचलतो. समोरून विवानचा घाबरलेला आवाज येतो. भाऊ, तुम्ही दोघं परत घरी जा. घरात कुणाचाही फोन लागत नाहीये. घरात 3 बॉम्ब लावण्यात आले आहेत. घराच्या आजूबाजूचे सगळे नेटवर्क बंद झाले आहेत. लवकर काहीतरी करा. हे ऐकताच अंश जणू काही क्षणांसाठी पूर्णपणे सुन्न होतो. तिकडे हे ऐकताच रुद्रांश कार घराच्या दिशेने वळवतो. अंश कॉल कट करून घरातील सर्व गार्ड्सना फोन करतो, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. तो केशवजी, स्मिताजी, तान्या सगळ्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण कुणाचाही फोन लागत नाही. तेवढ्यात रुद्रांशच्या डोक्यात एक कल्पना येते. तो आपल्या वडिलांना, रंजनजींना फोन करून सगळी परिस्थिती सांगतो. रंजनजी लगेच आर्यन मेन्शनच्या दिशेने निघतात. काही वेळाने रंजनजीचा फोन येतो. रुद्रांश फोन उचलत म्हणतो, येस डॅड. रंजनजी हताश आणि दबक्या आवाजात म्हणतात, आर्यन मेन्शनच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कुणालाही आत जाऊ दिलं जात नाहीये. घरात 3 मोठे स्फोट झाले आहेत. हे ऐकताच रुद्रांश कारला जोरात ब्रेक लावतो. अंश आणि रुद्रांश दोघेही जणू हादरून जातात. सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. ही प्रेम कहाणी आहे विवान आर्यनची. तर प्रेमात मिळालेल्या फसवणुकीनंतर विवानला जणू प्रेम या शब्दाची चीड निर्माण झाली होती. विवान 6 फूट उंच, रुबाबदार, देखणा आणि नेहमी हसतमुख असणारा मुलगा होता. विवानच्या रूपाला 4 चांद लावायचं ते त्याचं हसू, असं हसू जे कुणाचंही मन सहज चोरून घेऊ शकत होतं. पण काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं विवानचं हसू कुठेतरी हरवत गेलं. त्याचा चुलबुला स्वभावच त्याला ओझ्यासारखा वाटू लागला होता. सगळ्यांसोबत हसणं, बोलणं, मस्करी करणं, फ्लर्ट करणं आणि आनंदी राहणं, जणू हे सगळंच त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरत होतं. लोक त्याच्या या स्वभावामुळे त्याला कमजोर समजू लागले होते. पण म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य फक्त त्याच्या दिसण्यात नसतं, तर तिच्या आत्म्यात आणि त्याच्या मनात असतं. विवानचं मन खूपच निर्मळ आणि निरागस होतं. त्याच्या मनात कुणासाठीही द्वेष नव्हता. आयुष्यात आलेली सगळी कटुता मागे सोडून विवानला आता आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं. आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच बिझनेसच्या जगात एक मोठं नाव कमवायचं होतं. पण म्हणतात ना, वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त काहीही कुणाला मिळालेलं नाही आणि मिळणारही नाही. म्हणतात ना, प्रत्येकाची वेळ कधीतरी येते, पण कधी त्या वेळेला यायला खूप वेळ लागतो. आयुष्याच्या शर्यतीत पहिलं स्थान मिळवायचं असेल तर आयुष्याची शर्यतही तितक्याच ताकदीने धावावी लागते ना. म्हणतात ना, सामर्थ्य मिळतं पण त्यासोबत अडचणीही येतात. विवान आर्यन, प्रसिद्ध आर्यन कुटुंबातील धाकटा मुलगा. अंश आर्यनचा धाकटा भाऊ, ज्याच्यावर आता फसवणूक,
माफियाशी संबंध आणि चुकीच्या कामांमध्ये सहभागी असल्याचे आरोप लागले होते. या सगळ्या मागे जबाबदार होती वाणी, जिच्यावर विवान कधीतरी मनापासून प्रेम करून बसला होता. म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं, पण प्रेमात जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे आंधळी होते तेव्हा त्याची अवस्था विवांसारखीच होते. चांगला माणूस असणं ही चांगली गोष्ट आहे, पण कधीकधी इतरांसाठी चांगलं बनता बनता आपण स्वतःसाठी चांगलं जगायलाच विसरून जातो. विवानही काहीतरी चांगलं करण्यासाठी निघाला होता, पण नशिबाला त्याच क्षणी त्याची परीक्षा घ्यायची होती. आयुष्याच्या या परीक्षेत जर कुणाची साथ मिळाली तर त्यापेक्षा चांगलं आणखी काय असू शकतं, विशेषतः जेव्हा ती व्यक्ती तुमची सोलमेट असेल. विवानच्या आयुष्यातही असंच काहीसं घडणार होतं. पण आपल्या नशिबाबद्दल आणि आपल्या सोलमेटबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेला विवान डोळे बंद करून आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे निघून जातो. विवान आपल्या चुकांमधून शिकत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतो. त्याला अशा उंचीवर पोहोचायचं होतं जिथून कधीतरी मागे वळून पाहिल्यावर त्याला आपल्या केलेल्या चुका खूप छोट्या वाटाव्यात किंवा कदाचित त्या दिसूही नाहीत. या प्रवासात त्याची साथ देणारे अनेक लोक होते. त्यापैकी एक होता त्याचा स्वतःचा मोठा भाऊ अंश आर्यन. जिथे एका बाजूला विवान स्वतःला पूर्णपणे बदलत होता आणि आपल्या आयुष्याला नव्याने आकार देत होता, तर दुसऱ्या बाजूला होती चंचल पण आपल्या वयापेक्षा जास्त समजूतदार असलेली सानवी. आपण नेहमी ऐकत आलो आहोत की प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते. आता विचार करा ना, जर प्रत्येक मुलगी वाणीसारखीच असती तर? नाही, राहू द्या, ते शक्यच नाही. कारण खरंच प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते. सानवी वाणीपेक्षा अगदी वेगळी होती. ती सुंदर होती, गोड होती आणि विवानप्रमाणेच निरागस आणि निर्मळ मनाची होती. सानवीची फक्त एकच कमजोरी होती. ती लोकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी सहज खरी मानायची. ती कुणावरही खूप लवकर विश्वास ठेवायची. म्हणूनच तर तिला निरागस म्हटलं जात होतं. विवानप्रमाणे सानवीलाही प्रेम आणि प्रेमकथांचा खूप तिटकारा होता. पण असं का होतं हे आपल्याला या कथेत पुढे कळेल. परिस्थितीसमोर हार मानून दोघांनी स्वतःला कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आतून ते दोघेही निर्मळ आणि निरागसच होते. आपली ओळख आपण इतरांपासून लपवू शकतो, पण स्वतःपासून आपण कधीच लपवू शकत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या मनात दडलेला देवदूत आणि राक्षस आपल्याला स्वतःला माहीत असतो. विवान आपल्या सोबतीला असलेल्या जीवनसाथीला म्हणजेच आपल्या सोलमेटला न ओळखताच आयुष्यात पुढे निघून जातो. पण नियती म्हणजे नियतीच असते. तिला तिचा खेळ खेळायचाच असतो. शेवटी आपल्या नशिबापासून कोण पळू शकले आहे? ज्यांची भेट होणं नियतीने ठरवलेलं असतं, त्यांना नियती कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांसमोर आणतेच. पाण्यासारखी निर्मळ आणि चंचल सानवी पाण्यापासून अग्नीसारखा बनत चाललेल्या विवानला स्वतःमध्ये सामावून घेऊन त्याला पुन्हा एकदा पाण्यासारखा शांत आणि निर्मळ बनवू शकेल का? की अग्नीसारखा बनत चाललेला विवान पाण्यासारख्या सानवीचेच अस्तित्व मिटवून टाकेल? हे जाणून घेण्यासाठी चला वाचूया विवान आणि सानवीची गोड प्रेम कहाणी. इकडे अंश आणि रुद्रांश यांना निघून बरेच तास झाले होते. दोघेही शहरापासून खूप दूर निघून आले होते. तेवढ्यात अंशच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. अंशने एक नजर फोनच्या स्क्रीनकडे पाहिली आणि मग रुद्रांशकडे पाहिले. रुद्रांशने होकारार्थी मान हलवली. अंशने फोन उचलताच समोरून विवानचा घाबरलेला आवाज आला.
भाऊ, तुम्ही दोघेही लगेच घरी परत जा. घरात कोणाचाही फोन लागत नाहीये. घरात 3 बॉम्ब लावण्यात आले आहेत. घराच्या आजूबाजूचे सगळे नेटवर्क बंद झाले आहे. लवकर काहीतरी करा. हे ऐकताच अंश जणू काही क्षणांसाठी सुन्नच झाला. तेवढ्यात रुद्रांशने गाडी घराच्या दिशेने वळवली. अंशने फोन कट करून घरातील सर्व गार्ड्सना फोन केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याने केशवजी, स्मिताजी, तान्या आणि इतर सर्वांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण कोणाचाही फोन लागत नव्हता. तेवढ्यात रुद्रांशच्या डोक्यात एक विचार आला. त्याने लगेच आपल्या वडिलांना, रंजनजींना फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली. रंजनजीही ताबडतोब आर्यन मेन्शनच्या दिशेने निघाले. काही वेळाने रंजनजीचा फोन आला. रुद्रांशने फोन उचलत विचारले, "हो डॅड?" रंजनजी हताश आणि मंद आवाजात म्हणाले, "आर्यन मेन्शनच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कोणालाही आत जाऊ दिले जात नाहीये. घरात 3 स्फोट झाले आहेत." हे ऐकताच रुद्रांशने गाडीला अचानक ब्रेक लावला. अंश आणि रुद्रांश दोघेही हे ऐकून पूर्णपणे हादरून गेले होते. जणू सर्व काही संपून गेलं होतं. अंश आणि रुद्रांश मनातल्या मनात सर्व काही संपले आहे असा विचार करत होते. तेवढ्यात अचानक पुन्हा एकदा अंशचा फोन वाजला. कॉल तान्याचा होता. स्क्रीनवर तान्याचे नाव पाहून अंशने रुद्रांशकडे पाहिलं. रुद्रांशने घाईघाईने अंशच्या हातातून फोन घेतला आणि कॉल रिसीव्ह केला. समोरून तान्याचा आवाज आला, "भाऊ, तुम्ही दोघे कुठे आहात? मिनल, प्लीज लवकर लाईफ हॉस्पिटलमध्ये पोहोचा. मिनलची तब्येत अजिबात ठीक नाहीये भाऊ. मी कित्येक वेळापासून तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करते." आणि त्यावेळी रुद्रांशने फोन अंशच्या हातात दिला आणि लगेच गाडी हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. अंशने स्वतःला सावरत थोडा अडखळत तान्याला विचारलं, "तान्या, तुझ्यासोबत अजून कोण कोण आहे?" आणि त्यावेळी तान्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "भाऊ, तुम्ही असा प्रश्न का विचारत आहात? मिनल डिलिव्हरी रूममध्ये आहे. आम्ही सगळे तिच्या सोबतच आहोत. आम्ही तुम्हाला आणि रुद्रांशला कितीतरी वेळा फोन केला, पण तुमचा फोन लागला नाही. म्हणून आम्ही सगळे मिनलला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो. तिला खूप वेदना होत होत्या." अंश घाबरून म्हणाला, "पण मिनलची डिलिव्हरीची तारीख अजून दूर होती ना?" तान्या म्हणाली, "डॉक्टरांचंही हेच म्हणणं आहे भाऊ. आता नेमकं काय झालं आहे हे मिनलच्या डॉक्टरच सांगू शकतात. प्लीज तुम्ही लवकर या. मिनल कित्येक वेळापासून फक्त तुम्हाला शोधत आहे." अंशने तान्याला धीर देत म्हटलं, "आम्ही बस आता पोहोचतोच." अंशने रंजनजींना फोन करून हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. इकडे हॉस्पिटलमध्ये रुद्रांश आणि अंश हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांना केशवजींचे 2 गार्ड्स बाहेरच उभे असलेले दिसले. अंशला पाहताच त्यातील एक गार्ड त्यांच्यासोबत डिलिव्हरी रूमपर्यंत त्यांना घेऊन गेला. रुद्रांशने तिथे पोहोचताच भिंतीला टेकून उभ्या असलेल्या तान्याला पाहिले. तो सरळ तिच्या जवळ गेला आणि तिला आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली. रुद्रांशने तान्याला इतक्या घट्ट मिठी मारली जणू ती त्याला कित्येक वर्षांनंतर भेटली होती. तान्याला आपल्या डोळ्यांसमोर सुखरूप पाहून रुद्रांशचे डोळे पाणावले. तान्याने रुद्रांशला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत म्हटलं, "रुद्र, काय करत आहात? सगळे आपल्याकडे पाहत आहेत." रुद्रांशने तिला आणखी घट्ट आपल्या मिठीत घेत म्हटलं, "पाहू द्या, मला काही फरक पडत नाही. तान्या, तुम्हाला माझ्यासमोर सुखरूप पाहून मला या क्षणी नेमकं काय वाटतंय हे तुम्हाला कदाचित कधीच समजणार नाही." तान्याने हळूच रुद्रांशला स्वतःपासून दूर करत त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा त्याचे डोळे पाणावलेले होते. तान्या आश्चर्य आणि न समजण्याच्या भावनेने रुद्रांशकडे पाहत म्हणाली, "रुद्र, काय झालं? तू रडतोयस का?"
रुद्रांशने काहीही न बोलता फक्त नकारार्थी मान हलवली आणि विषय बदलला. मीनल कशी आहे? डॉक्टरांनी काही सांगितलं का? त्यानंतर तान्याने नकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, अजून डॉक्टर बाहेर आल्या नाहीत. इकडे अंश घरातील सर्व लोक सुरक्षित आहेत हे पाहून मनातून समाधानी झाला होता. अंश आणि रंजनजी यांनी केशवजींना बाजूला घेऊन घरात झालेल्या स्फोटाबद्दल सर्व काही सांगितलं. तिघेही परत सर्वांजवळ आलेच होते. तेवढ्यात आतल्या प्रसूती कक्षातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाचा आवाज ऐकताच अंशची पावलं तिथेच थांबली. तो अचानक भावूक झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्याचे हात थरथरत होते. कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात त्याला या क्षणी सर्वात जास्त मीनलची काळजी वाटत होती. बाळाच्या एका आवाजाने तिथे बसलेल्या सर्व निराश चेहऱ्यांवर हसू आणण्यासाठी पुरेसं होतं. अंशला आता अजिबात धीर धरवत नव्हता. तो संपूर्ण कॉरिडॉरमध्ये इकडून तिकडे फिरत होता. त्याच्यात आता अजिबात संयम उरला नव्हता. त्याला शक्य तितक्या लवकर आपल्या बाळाला आणि मीनलला पाहायचं होतं. डॉक्टर नेहा एका नर्ससोबत बाळाला हातात घेऊन खोली बाहेर आल्या. त्यांनी बाळाला अंशसमोर करत म्हटलं, हे घ्या मिस्टर आर्यन, तुमच्या मुलाला सांभाळा. रडून रडून याने प्रसूती कक्ष डोक्यावर घेतला होता आणि याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या आईचं रडणं सुद्धा थांबत नव्हतं. अंशने एक दीर्घ श्वास घेत स्मिताजींकडे पाहिलं आणि म्हणाला, माझे हात थरथरत आहेत, प्लीज तुम्ही. हे ऐकताच तिथे उभे असलेले सर्वजण अंशकडे पाहून हसू लागले. सगळ्यांसमोर नेहमी खंबीरपणे उभा राहणारा तो माणूस आज स्वतःच्या बाळाला हातात घेण्यास घाबरत होता. स्मिताजींनी बाळाला आपल्या कुशीत घेतलं आणि डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, ती मीनल? अंशने अधीरतेने त्याचं वाक्य पूर्ण करत विचारलं, हो डॉक्टर, मीनल कशी आहे? डॉक्टरांनी एक नजर नर्सकडे टाकली आणि म्हणाल्या, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. मीनलची सध्याची प्रकृती ठीक आहे, पण ती किती वेळ अशीच राहील हे सांगता येणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण काहीही उपयोग होत नाही. मीनलचा रक्तस्राव थांबतच नाहीये. असंच सुरू राहिलं तर अशक्तपणामुळे तान्याने डॉक्टरांचं अर्धवट वाक्य ऐकताच लगेच म्हटलं, मला यावरचा उपचार माहीत आहे. सगळेजण तान्याकडे पाहू लागले. तान्या सर्वांकडे पाहत म्हणाली, माझं म्हणणं नित्याच्या बाबतीतही असंच झालं होतं. तिची प्रसूती घरीच झाली होती. तिचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांना यावरचा उपचार माहीत आहे. अंश आणि रुद्रांशने एकमेकांकडे पाहिलं. वाणीने त्यांच्यासोबत जे काही केलं होतं त्यानंतर नित्या आणि विक्रांत त्यांना मदत करतील की नाही हे त्यांना समजत नव्हतं. तिकडे तान्याने घाईघाईने नित्याला फोन केला. नित्या यावेळी विक्रांतच्या कॉलेजमध्ये त्याच्यासाठी जेवण घेऊन आली होती. नित्या हात धुत असतानाच तिच्या फोनवर तान्याचा कॉल आला. विक्रांतने तान्याचा कॉल पाहत फोन स्पीकरवर ठेवला आणि तो नित्याच्या दिशेने पुढे केला. तान्या तिकडून घाबरलेल्या आवाजात म्हणाली, नित्या, मला तुझी मदत हवी आहे. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये आहोत. मीनलची नुकतीच प्रसूती झाली आहे, पण तिचा रक्तस्राव थांबत नाहीये. अशक्तपणामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. तुला आठवतंय ना, तू मला तुझ्याबद्दल सांगितलं होतंस. वंशच्या वेळी तुझ्यासोबतही असंच झालं होतं. आणि तुझे बाबा? नित्याने समोर बसलेल्या विक्रांतकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, हो, मला आठवतंय तान्या. तान्या घाईघाईने म्हणाली, प्लीज तुला जे काही माहीत आहे ते घेऊन लाईफ हॉस्पिटलला लगेच ये. हे ऐकून नित्या विक्रांतकडे पाहू लागली. विक्रांतने नित्यापासून आपली नजर दूर करून दुसरीकडे पाहायला सुरुवात केली. नित्याने फोन कट केला आणि विक्रांतला म्हणाली,
विक्रांतजी, ही गोष्ट मीनलसोबत नाही तर तिच्या छोट्याशा बाळासोबतही संबंधित आहे. प्लीज मला त्यांना मदत करू द्या. विक्रांतने चेहऱ्यावर हसू आणत नित्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुम्हाला कोणाची मदत करण्यापासून रोखणारा कोण आहे? नित्या, तुम्हाला काय करायचे आणि काय नाही हा निर्णय तुमचा असायला हवा, पण तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्यासोबत उभं राहायला मी नक्कीच तयार आहे. हे ऐकताच नित्या विक्रांत जवळ गेली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, थँक्यू विक्रांतजी, तुम्ही खूप चांगले आहात. विक्रांतने नित्याच्या गालावर हलकंसं चुंबन घेत म्हटलं, अच्छा, आता निघूया. आपल्याला उशीर होता कामा नये. तुम्हाला जे काही सामान हवं असेल ते आपण रस्त्यात घेऊ. नित्याने होकारार्थी मान हलवली. रस्त्यात नित्याने काही आवश्यक सामान घेतलं आणि गाडीत बसून ते सर्व गुळासोबत मिसळून छोटे लाडू बनवले. लाडू बनवत असतानाच नित्याने तान्याला फोन करून सांगितलं, मी आता पोहोचतेच आहे, पण यासाठी मिनलने बाळाला दूध पाजणं खूप गरजेचं आहे. बाळाने मिनलचं दूध पिणं सुरू केलंय ना, याची खात्री करा. रक्तस्राव थांबण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. इकडे अंशसह सर्वजण मिनलला भेटून बाहेर आले आणि अंश व बाळाला तिच्यासोबत खोलीत सोडून सर्वजण बाहेर गेले. अंशने बाळाला कुशीत घेतलं आणि मिनलच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्द नाहीत जान, फक्त आता तू लवकर बरी हो. मला माझं आयुष्य, माझी बायको परत हवी आहे. हे बोलताना अंशचे कान आणि नाक लाल झाले होते. तो आपल्या अश्रूंना थांबण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. मिनल हलकंसं हसत म्हणाली, मला माझी परिस्थिती चांगलीच माहीत आहे राज. तुम्हाला रडायचं असेल तर रडून घ्या. उगाच कान नाक लाल करून अश्रू थांबवण्याची गरज नाही. मिनलचं बोलणं ऐकताच अंशने बाळाला मिनलजवळ ठेवलं आणि शेवटी स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने मिनलच्या खांद्यावर आणि गळ्याजवळ आपला चेहरा लपवला आणि फुटफुटून रडत म्हणाला, आम्हा दोघांना तुझी गरज आहे. बटरफ्लाय, प्लीज प्लीज. असं म्हणताना अंशचा गळा पूर्णपणे दाटून आला होता. मिनलसमोर अंश याआधी कधीच अशा प्रकारे रडला नव्हता. अंशला रडताना पाहून मिनल सुद्धा हुंदके देत आपल्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, मला सुद्धा तुम्हा दोघांपासून दूर जायचं नाहीये राज. मिनलला हुंदके देताना पाहून अंशने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, सगळं ठीक होईल. मी तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. यावेळी ही फक्त माझी नाही तर माझ्या बाळाची सुद्धा गोष्ट आहे. अंश मिनलला समजावत असतानाच डॉक्टरांनी दरवाजा ठोठावला आणि स्मिताजी व तान्यासोबत त्या आत आल्या. डॉक्टर अंशला म्हणाल्या, मिस्टर आर्यन, तुम्ही कृपया बाहेर थांबा. मिनलने बाळाला दूध पाजणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर नित्याने आम्हाला काही सूचना दिल्या आहेत. अंशने प्लीज सुरू ठेवा डॉक्टर. असं म्हणत खोलीबाहेर जाण्यासाठी पाऊल टाकलं. स्मिताजींनी मिनलला बाळाला दूध पाजण्यासाठी मदत केली. काही वेळातच नित्या आणि विक्रांत तिथे पोहोचले. नित्या तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे दुर्लक्ष करून थेट मिनलच्या खोलीत गेले. तिकडे विक्रांत अंश जवळ गेला आणि हात पुढे करत म्हणाला, अभिनंदन मिस्टर आर्यन. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.